साई प्रसादालयामधील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी. तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य. जे भाजपमध्ये गेले ते सर्व भिकारी, संजय राऊतांचा सुजय विखेंवरून निशाणा. साई भक्तांनाच भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे. तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलाला मोफत शिकवता का? निवडणुकीमध्ये दारोदार मतं मागितली, तुम्हाला काय म्हणायचंय? सुषमा अंधारेंचं सुजय विखेंना पत्र. साई प्रसादालयामधील मोफत भोजन सुरूच राहणार. मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट. शिर्डीमध्ये भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता. विखे पाटलांची सारवासार. संजय गायकवाडांचं वक्तव्य गंभीर, तुम्हाला मतदार वेश्या वाटतात. राऊतांचा गायकवाडांवर निशाणा. तर शिंदेंनी संजय गायकवाडांचा राजीनामा घ्यायला हवा, राऊतांची मागणी. चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित. बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथेचा बंगला राखीव. लवकरच राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होण्याची शक्यता. प्रजासत्ताक दिन जवळ आला, अजून पालकमंत्री जाहीर नाही. पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरूच. महायुतीच्या गोंधळावर राऊतांची टीका. अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय? अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500हून 2100 होणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती.